आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो. नमस्कार, मी रचना विचारे. माऊली माऊली आमच्या वारी स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. टाळ मृदुंगांचा गजर करत, मुखी विठुनामाचा जयघोष करत आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा संपन्न झाला. आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदीहून पंढरपूरकडे तिचं प्रस्थान झालं. यावेळी वैष्णवांचा जनसागर आळंदीत उसरला होता. ज्ञानोबा माऊलींच्या नावाचा जयघोष करत वारकरी नाचत होते. रांगोळ्या घालून पालखीचं स्वागत केलं गेलं. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहे. दिंड्यांनी मंदिर प्रदक्षिणा सुद्धा घातली आहे. पालखी मुक्कामानिमित्त नाना भवानी पेठ भागात पुणे शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून आळंदीचा सारा परिसर टाळ मृदुंगाच्या निनादाने दुमदुमून गेलाय. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून दिंड्या या अलंकापुरीत दाखल झाल्या. भगव्या पताका आणि अभंगांचे स्वर, टाळ मृदुंगांचा गजर यामुळे वातावरण अक्षरशः भारून गेलंय. देहूतल्या इनामदार वाड्यातून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केलेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या दिशेने आता ही पालखी निघाली आहे. पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम आकुर्डी इथे. या सोहळ्यात एकूण 350 दिंड्या सहभागी झाल्यात. सोमवारी हा पालखी सोहळा पुण्यनगरीकडे वाटचाल करेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यावर झाला. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा आज अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात पार पडला. अनगडशाह बाबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. त्यामुळे अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेत असते. संत तुकारामांच्या पालखीचं हे 332वं वर्ष आहे. तुकाराम महाराजांची पालखी अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात आल्यानंतर तिथल्या पूजेचा मान मुसुगडे कुटुंबाकडे असतो. यंदा त्यांची तिसरी पिढी अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात सेवा देते. त्याबद्दल सांगतोय आमचा रिपोर्टर मोहन दुबे. आज सकाळपासूनच संत तुकाराम महाराजांच्या या पालखीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि ही पालखी जी आहे आता पिंपरी चिंचवडकडे प्रस्थान झालेली आहे. आता या पालखीचं महत्त्व म्हणजे अनगडशाह बाबा ही दर्गा जी आहे या दर्ग्याला ह्या बाबाचा विसावा असतो आणि इथं महापूजा केली जाते. या आरतीनंतर ही जी पालखी असते ही यापुढे जाते. मात्र या दर्ग्याचं काय महत्त्व आहे, काय ही पालखी इथं थांबली जाते हे आपण जाणून घेऊयात. दर्ग्याचे काही आपल्या सोबत वारकरी आहेत, मुस्लिम वारकरी सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या दर्ग्याचं काय महत्त्व आहे. बाबा, काय महत्त्व या दर्ग्याचं आणि का पालखी इथं थांबली जाते? अनगडशाह बाबा आणि तुकाराम महाराज हे दोन्ही समकालीन आहे आणि यांची दोस्ती होती. ते बी परमार्थ साधत होते, हे बी परमार्थ साधत होते. अशा वेळी दोघांची भेट झाली या ठिकाणी. आणि ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी अनगडशाह बाबा मागणी मागायला गेले त्यावेळेस कटोरा घेऊन गेलेले होते. तर त्यांची घरामध्ये त्यांची मुलगी होती. त्या मुलीने थोडंसं पीठ टाकलं परंतु त्यांचे कटोरा पूर्ण भरून खाली सांडू लागला. अशा वेळेस अनगडशाह बाबांनी तिथंच तुकाराम महाराजांना ओळखलं की ही विभूती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते बी सिद्ध पुरुष होते, हेही सिद्ध पुरुष होते. अनगडशाह बाबांनी जे आहे तुकाराम महाराजांना गुरु मानलं होतं, त्यामुळे ही पालखी इथं थांबते आणि त्याची पूजा केली जाते. याचं अजून काय महत्त्व आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा संदेश आहे. हिंदू मुस्लिम याचं ऐक्याचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रात कुठेही नाही, फक्त देहूमध्ये आहे.
पुणे जिल्ह्याचं आहे, हे मुस्लिम आणि हिंदू यांचं एकीचं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण खरं तर वारकरी अजून आपल्या सोबत आहेत. बाबा काय सांगाल, ज्या प्रकारे देहूमधनं पालखी निघते आणि त्यानंतर पहिलाच विसावा जो असतो तो या दर्ग्यामध्ये असतो, हिंदू मुस्लिम खरं तर हा खूप मोठा एकात्मतेचा संदेश आहे. काय सांगाल नेमकं? तुकोबरायाच्या काळामध्ये जे होते अनगड बाबा ते फार मोठं प्रस्त होतं, त्यांचा अभ्यास होता आणि अभ्यास असल्यामुळं या ठिकाणी त्या रामेश्वर शास्त्रीने स्नान केलं आणि त्यांच्या अंगाचा दाह होत होता आणि तो तुकोबरायांच्यामुळं शांत झाला आणि मग त्यावेळेस बाबांनी ठरवलं, अनगड बाबांनी बुवा या ठिकाणी तुकोबरा आहेत आणि म्हणून ते तुकोबरायाकडे गेले आणि तुकोबरायाकडे गेल्यानंतर तुकोबरायांनी त्यांना अभंग वगैरे दिला आणि त्यावेळेस त्यांचा अंगाचा दाह शांत झाला आणि म्हणून बाबा एक मोठे प्रस्त होते, अभ्यासू होते अनगड बाबा आणि त्यांनी तुकोबराचा अधिकार ओळखल्यामुळं ते दोघंही समकालीन होते आणि त्या अभ्यासाच्या बळावर त्यांचा दाह शांत झाला आणि तेव्हापासून ते एकमेकाचं ऐक्य झालं आणि जेव्हापासून तुकोबरायाची दिंडी सोहळा निघतो त्या दिंडी सोहळ्याची पहिली जी आरती आहे देहूमधून निघाल्यानंतर या ठिकाणी होती आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्व वारकरी जेवढं तुकोबरायाचं दर्शन घेतात तेवढंच अनगड बाबाचं दर्शन घेतात. त्या ठिकाणी एकात्मतेचा खूप मोठा संदेश आहे हा. नेमकं इथं पालखी येऊन काय पूजा केली जाते आणि इथं दर्शन कशा प्रकारे घेतलं जातं? दोन संतांची भेट आहे या ठिकाणी, अंगरशा बाबा आणि तुकाराम महाराज ज्या वेळेला इथून पंढरपूरला निघतात तर पायी पालखी इथपर्यंत येते आणि महाराजांचे असं म्हणतात की या दोघांचं मिलन या ठिकाणी होतं आणि समोर आरती होते आणि त्यानंतर इथून प्रस्थान होतं पालखीचं आणि पुढे जाते. खरं तर एकात्मतेचा हा खूप मोठा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला होता. हिंदू आणि मुस्लिम या दोघांचे इथं भेट होते आणि इथं पूजा केली जाते आणि त्यानंतर जी पालखी आहे ही पुढे पिंपरी चिंचवडसाठी मार्गस्थ होते. मोहन दुबे, महाराष्ट्र वन न्यूज, देहू. देहूतल्या मुक्कामानंतर आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा कुर्डीत असणार आणि आजही वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर आणि कीर्तन भजनांनी ही रात्र रंगणार आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने पालखी सामील झालेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. अनगड बाबांच्या दर्ग्यात विसावा घेतल्यानंतर पुढे प्रस्थान करताना वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष केला. यावेळी जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आमचा रिपोर्टर मोहन दुबेने. संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून जे आज पिंपरी चिंचवडमध्ये मार्गस्थ झालेली आहे. दर्ग्याजवळ महापूजा झाली आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या मार्गे ही पालखी आता जात आहेत, पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. लाखो वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत, या पालखीमध्ये दाखल झाले आहेत. बरेच वारकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेऊया. बरेच शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते, कर्जमुक्तीसाठी त्यांनी संप केला होता. पांडुरंगाकडे हे मागणं राहील का की कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला पाहिजे, अशी तुमची पांडुरंगाकडे मागणी राहील का? हो आहे ना मागणी आहे. शेतकरी पण आम्ही शेतकरीच आहात, परंतु आता इथं आल्यावर वारकरी आहोत. असं आहे. काय वाटतं, शेतकरी म्हणून एक कर्जमुक्ती झाली पाहिजे का? कर्जमुक्ती पाहिजे आहे, आधी जरूर पाहिजे, कारण झालीच पाहिजे साहेब कुठल्याही मालाला भाव नाही. मावशी तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यासाठी मुक्ती झालीच पाहिजे, कर्जमुक्ती झालीच पाहिजे. वारकरी जरी असला तरी पांडुरंगाला हीच मागणी आहे आमची. बरेच शेतकरी जे आहेत ते संपावर गेले होते आणि कर्जमुक्तीचा हा जो एक पवित्र शेतकऱ्यांनी उचलला होता आणि लाखो वारकरी जे आहेत ते पुन्हा या वारीमध्ये देखील दाखल झालेले आहेत. कालपर्यंत ही संख्या कमी वाटत होती, मात्र आज लाखो वारकरी जे आहेत ते देहूमध्ये दाखल झाले आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे आता काही वेळातच दाखल होणार आहेत. ही वारी जी आहे ही पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचालसह मोहन दुबे, महाराष्ट्र वन न्यूज, देहू. लाखो वारकरी हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात तसंच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत. विठुनामाचा गजर करत आता सर्वजण पायी चालत पंढरीची वारी करतायत. या वारीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला पुढेही जाणून घ्यायचे आहेत, पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती. अनेक दिंडी आता पंढरीकडे प्रस्थान त्यांनी ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्रातली शिस्तबद्ध दिंडी म्हणून एका दिंडीची ओळख आहे. ती दिंडी म्हणजे श्री क्षेत्र देवगड दिंडी. नेवासा तालुक्यातल्या श्री क्षेत्र देवगड दिंडीचं आता पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडं लावा असं आवाहन करत ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या दिंडीत सुमारे 1200 भाविकांचा समावेश आहे. किसनगिरी बाबांच्या पायी पालखी दिंडीचं हे 43वे वर्ष आहे. दिंडी नियमानुसार वारकरी भाविक शिस्त पाळतात म्हणून राज्यात या दिंडीचा नावलौकिक आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागा मिळेल तिथे झाडे लावा असं आवाहन करत हे सगळे वारकरी पंढरपुरात पोहोचणार आहेत। या दिंडीत पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा सारं काही स्वयंस्फूर्तीने पुरवलं जातं। भजन, प्रवचन, कीर्तन, अभंग म्हणत दिंडीत सेवा केली जाते। प्रत्येक गावात गावकरी दिंडीचं स्वागत करतात। ही दिंडी मार्गस्थ होताना नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौज फाट्यासह उपस्थितही होते। ज्ञानोबा माऊलींचे मोठे बंधू म्हणजे संत निवृत्तीनाथांची दिंडी ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पोहोचली। शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले असून देहभान विसरून वारकरी हरिनामाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेत। आषाढी एकादशीपर्यंत मजल दलमजल करत हे वारकरी दररोज पायी चालत असतात। ना कोणती चिंता ना कोणतं दुःख, त्यांना एकच आस आहे, ती म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची। वर्षानुवर्षे ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे। यातील अनेक वारकरी दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी या पालखीत सहभागी होतात। बेलापूर गावात या दिंडीचा आज मुक्काम असून उद्या विठुरायाच्या जयघोषात निवृत्तीनाथांची पालखी मार्गस्थ होणार आहे। पालखी सोहळ्याचा हा आनंद अनुभव आपल्याला असाच पुढे घ्यायचा आहे, पण त्याआधी घेऊया छोटीशी विश्रांती। आता वारीचा महिमा आता आपल्याला ऐकायचा आहे हरिभक्त परायण बालाजी बोराडे यांच्या निरूपणातून। टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची। पंढरीच्या दिशेने रवाना होत असताना काय करत चालायचं त्या ठिकाणी संतांनी वर्णन केलं। टाळी वाजवायचे आणि मुखाने भगवंताच्या नामघोषाचा गजर असेल, भगवंताच्या वर्णन करणारे अभंग असतील, या अभंगाचं वर्णन करत आपण पंढरपूरच्या दिशेने रवाना व्हायचं। टाळी वाजून काय म्हणायचं त्या ठिकाणी म्हणायचंच असेल तर फक्त महाराज एकच म्हणायचं, भगवंताचे गुणगान गायचे। म्हणून तर तुकोबऱ्याने का अभंगामध्ये फार सुंदर वर्णन केलेले। तुकोबऱ्या सांगतात की बोलायचं असेल तर एकच बोला, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे, येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही। तुकोबऱ्या बोलतात आम्ही आमच्या जीवनामध्ये वारी असेल आणि इतर कालखंड असेल, या कालखंडामध्ये एकच केलं, बोलायचं जरी झालं तर जीवनामध्ये त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याविषयीच आम्ही बोलू लागलो। कारण आमच्या जीवनामध्ये एक भगवान परमात्मा आपलासा झाल्यानंतर त्या ठिकाणी आता दुसरं काय बोलायचंच काय, बोलण्याची नाही आता देवाविन काही, देवाच्या व्यतिरिक्त आम्ही आता जीवनामध्ये आमच्या बोलणार नाही, फक्त बोलणार तर फक्त बोलावा विठ्ठल। तुकोबऱ्या बोलतात वारीच्या निमित्ताने बोलावा विठ्ठल ठीक आहे, पण पुढे जात असताना काय करायचं, पाहायचं जर झालं तर फक्त आणि फक्त भगवंतालाच पाहायचं। तुकोबऱ्या बोलतात पाहावा विठ्ठल। कारण जीवनामध्ये काही ज्ञानेंद्रिय मनुष्याला दिलेली आहेत, त्यामध्ये डोळा असेल, कान असेल। महाराज ही ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय कशासाठी दिलेत तर महाराज तुकोबऱ्या बोलतात डोळे तुम्ही घ्या रे सुख,
पहा विठोबाचे मुख. म्हणून तर सर्व वारकरी समुदाय हा कुठे जातो तर पंढरीला जातो. आणि काय करायचं असतं त्यांना? फक्त डोळ्याने भगवान परमात्म्याचं दर्शन अपेक्षित असतं. एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं ना तर जीवनातली सगळ्यात मोठा आनंद, त्यांच्या परमोच्च आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून तुकोबरे बोलतात वारीने चलत असताना मुखाने विठ्ठल भजन करायचंय, पण त्याबरोबर काय करायचं? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. तुकोबरे बोलतात नुसतं चालायचंच का ना? नुसतं चालायचं नाही, मग करावा विठ्ठल, जीव भाव. भगवंत वारीच्या संदर्भाने चलत असताना त्या ठिकाणी महाराज जीव भाव अर्पण करणं, त्या ठिकाणी महाराज आपण भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. तुकोबरे बोलतात आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला एवढी भगवंताविषयी आस होती की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, एवढा जीव भाव आम्ही भगवंताला समर्पित केला की आम्हाला देहाची कधी परवाच राहिली नाही. आम्ही सगळं बोलावा विठ्ठल केला, पाहावा विठ्ठल केला, करावा विठ्ठल, जीव भावे. आम्ही भगवंताला आमचा देह समर्पित करूनच त्या ठिकाणी भक्ती करू लागलो. परंतु ही भक्ती करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं? महाराज मानवी जीवन जगत असताना एकंदरीत सर्वात महत्वाची जर कृपा कुठली असेल तर सर्वात महत्वाची कृपा म्हणजे ती मनाची कृपा असते. महाराज मी नेहमी सांगत असतो बरेच वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात, परंतु हे रवाना होणारे वारकरी महाराज सर्व वारकरी त्या ठिकाणी मनावरती विजय मिळवतात असं नाही महाराज. पण तुकोबरे बोलतात एक करा येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. पहिल्यांदा कुठल्याही कार्यामध्ये कार्यसिद्धी करायची असेल तर ती सर्वात महत्वाची कृपा म्हणजे मनाची कृपा असते. 4 कृपा सांगितल्या, संत कृपा असेल, ग्रंथ कृपा असेल, सद्गुरु कृपा असेल आणि देवाची कृपा असेल. या 4ही कृपा प्राप्त करायच्या म्हटल्या तरी महाराज त्या ठिकाणी सर्वात महत्वाची कृपा लागते ती म्हणजे आत्मकृपा, म्हणजे मनाची कृपा. तुकोबरे बोलतात आम्ही भगवंताच्या दिशेने रवाना होत असताना आम्ही एकच केलं, आमचं मन पुन्हा पुन्हा एकदा भगवंताच्या दर्शनासाठी असेल आणि कशा वारीसाठी असेल या सर्वासाठी आम्ही आमचं मन हवर केलं. येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. ज्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा आम्ही पंढरपूरला गेलो आणि भगवंताचं दर्शन घेतलं ना त्यावेळेस अंतःकरणामध्ये अशी ओढ लागली की पुन्हा पुन्हा एकदा कधी त्या भगवान परमात्म्याला पाहतोय अशी ओढ आमच्या अंतःकरणामध्ये लागली. महाराज ओढ लागावी, महाराज ओढ लागावी, तीव्र अंतःकरणातनं ओढ लागावी. तुकोबरे बोलतात अगदी मी सांगितलं भेटी लागे जीवा लागलेसे आस. एखादी माता माऊली ज्यावेळेस रानातून घरी येते त्यावेळेस घरी आल्यानंतर एखादा छोटा बालक दिवसभर आईची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ज्यावेळेस दूर अंतरावरती आई दिसते ना त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये रोमांच उभा राहतो आणि कधी एकदा मिठी अलगत आईला देतोय असं त्याच्या अंतःकरणामध्ये होतं. तुकोबरे बोलतात अशी आस माणसाच्या जीवनामध्ये असावी. महाराज येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. एकदा भगवान परमात्म्याला पाहिलं की परत आमचं मन आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. एकदा भगवंताला पाहिल्यानंतर आमचं मन पुन्हा इकडे यायला तयार नाही. काय होतं? भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला से आनंद. तुकोबरे बोलतात की वारीमध्ये महाराज एवढा मोठा समुदाय चालतो परंतु काय सुख अनुभवायला भेटतं. एक कधी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी चेतना सारखी आपल्याला जागृत असते महाराज. का? हा वारीचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. कारण माणसाचं तिथं मन प्रसन्न असतं. महाराज म्हणतो तुकोबरे बोलतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. त्या ठिकाणी महाराज मन प्रसन्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप होतात महाराज. म्हणून तुकोबरे बोलतात की काय करा हाताने दिंडीमध्ये चालत असताना टाळी वाजवून भगवंताचं नामचिंतन करत त्या ठिकाणी सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात महाराज. हे केल्यानंतर जीवनामध्ये फलश्रुती काय होते? तुकोबरेंनी याचं वर्णन केलं. कायणू हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. तुकोबरे बोलतात भगवंताचा नामघोष केल्यानंतर तुकोबरेंनी ठाम पद्धतीने सांगितलं की जीवनामध्ये सगळं काही साध्य होतं.
आषाढी वारीच्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक वारकरी पंढरपूरकडे निघाले आणि म्हणूनच आषाढी यात्रेच्या या उत्सवासाठी आता विठ्ठल मंदिर परिसर सुद्धा विद्युत रोषणाईने उजळून निघाल्याचं पाहायला मिळतंय. मंदिर समितीने प्रथमच अशा पद्धतीने आकर्षक विविध रंगांच्या छटांनी मंदिराचा सर्व परिसर उजळवून टाकला. हे नयनरम्य दृश्य प्रत्येक वारकरी आपल्या डोळ्यात साठवतो. याच मनमोहक विद्युत रोषणाईचा आढावा घेतला आमचा रिपोर्टर नितीन शिंदेने. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकोबाराया यांच्या पालख्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आषाढी यात्रेचा भव्य असा सोहळा 20 दिवसावर आलेला आहे आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी भाविकांचं स्वागत करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली आहे. तुकाराम भवन असेल, विठ्ठल रुक्मिणींचा कळस असेल, 7 मजली इमारत असेल, या ठिकाणीही वेगवेगळ्या रंगांच्या माळा सोडलेल्या आहेत. ह्या माळाचं वैशिष्ट्य म्हणजे यामधील जे वापरलेले रंग आहेत हे अतिशय आकर्षक आहेत. जणू काही या मंदिरावरती अनेक रंगांची उधळणच केलेली आहे आणि या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी भाविकांचं स्वागत करण्यासाठी जणू काही इंद्रधनुष्यच या मंदिरावरती लावण्यात आलेलं आहे. या प्रकारचं जी सजावट आहे ही मंदिर समितीने केलेली आहे. नितीन शिंदे, महाराष्ट्र वन, पंढरपूर. माऊली माऊली आमच्या वारी स्पेशल कार्यक्रमात आता मात्र इथेच थांबूया. नमस्कार.